नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सोहमची आई प्रियाच्या एक सणसणीत कानामागे ओढते आणि म्हणते की माझ्या मुलाला तू आयुष्यातून उठवलंस. ज्या वयामध्ये त्याने शाळेत जायचं, खेळायचं, त्या वयामध्ये तुझ्यामुळे त्याच्या नशिबामध्ये व्हीलचेअर आली. आठवते का, तू त्याला ढकललं होतंस. तेव्हा प्रियाला हे मागचे सगळे क्षण आठवतात. आता पुन्हा सोहमची आई तिच्या एक कानाखाली ओढते आणि म्हणते, आता तुला ओळख माझी पटलीच असेल ना की मी सोहमची आई आहे म्हणून. तेव्हा प्रिया पुन्हा कांगावं करू लागते. ही बाई काहीही म्हणते आणि तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवताय का? अहो, ही किती वाईट वाईट शाप देते मला, कोणी काही बोलत का नाही आहे? आणि मग ती सोहमची आई तिथून रागातच तिथून निघून जाते. सायली सांगते की आमच्याकडे एकच पुरावा होता, प्रियाच्या खांद्यावर असणारी भाजल्याची खूण, आणि ते तपासण्यासाठी आम्ही एक प्लॅन आखला. आई, तुम्हाला आठवते का, गुढीपाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रियाला एक नवी साडी द्या. तेव्हा कल्पनालासुद्धा तो मागचा क्षण आठवतो. सायलीच्या प्लॅनिंगप्रमाणे बरोबर प्रिया ती साडी घालते आणि स्लीवलेस ब्लाऊजमुळे तिच्या भाजलेली खूण देखील सर्वांना दिसते. सायली म्हणते, म्हणजे आमची खात्रीच झाली की ही बबली सदाशिव लोखंडे आहे. तेव्हा अश्विनला तर खूप मोठा धक्काच बसतो. तो म्हणतो, म्हणजे ती भाजल्याची खूण तुझी आश्रमामध्ये भाजल्यामुळे लागलीच नव्हती का? प्रिया आता मोठमोठ्याने कांगावा करू लागते. अर्जुन, सायली माझ्यावरती कसा मुद्दाम आरोप करतायत हे ती सर्वांना सांगू लागते. ही आता माझ्या अस्तित्वावरतीच प्रश्न विचारायला लागली आहे. मी प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि त्यांचंच रक्त माझ्या अंगामध्ये सळसळते आणि मी डॉक्टर अश्विन सुभेदार यांची बायकोसुद्धा आहे. तेव्हा सायली म्हणते, एवढं एकच सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. अर्जुन सांगतो, मग आम्ही DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि त्यासाठी आम्हाला केस हवे होते DNA सॅम्पलसाठी, आणि मग आम्ही ते शोधण्याच्या मार्गावर लागलो. त्यासाठी सायलीने प्रियासोबत भांडायचं नाटक केलं आणि तेव्हा ते केस तिने मिळवले. त्यानंतर मैनाने तर तिचे केस लगेच देऊन टाकलेच होते. प्रश्न फक्त प्रतिमा आत्यांचा होता. सायली सांगते, तुम्हाला आठवते का, मी एकदा तुमच्या घरी आले होते, त्यावेळेस तुमची मालिश करून दिली होती. त्याच वेळेस मी तुमच्या नकळत तुमचे केस घेतले होते. कल्पना म्हणते, म्हणजे हे सगळं नाटक तेव्हा तू त्यासाठी केलं होतंस, प्रियाचे केस मिळवण्यासाठी? तेव्हा सायली हो असं म्हणते. प्रियाने त्या रिपोर्टमध्ये काहीही छेडछाड करू नये यासाठी आम्ही तिच्यावरती बारीक लक्ष ठेवून होतो. उलट आम्ही असा प्लॅन आखला की आम्ही तिची DNA टेस्ट करतोय हे आम्ही तिच्यापर्यंत पोहोचवलं. तिची सवय आहे ना नेहमी चोरून लपून ऐकण्याची, तीच आमच्या फायद्याची ठरली आणि ती त्या हॉस्पिटलमध्ये गेली जिथे आम्ही DNA टेस्ट करणार होतो आणि आमच्या अंदाजाप्रमाणे बरोबर ती त्या डॉक्टरांना जाऊन भेटली आणि त्यांना पैसे देण्यासाठी म्हणून तिच्याकडे पैसे नसताना तिने पूर्णाजीने दिलेला तो हार तिला दिला. तेव्हा सर्वांनाच अर्जुनचं मागचं बोलणंसुद्धा आठवतं. हे सगळं ऐकल्यानंतर अश्विनला तर खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, इतक्या खालच्या थराला पोहोचलीस तू, तो हार तू तुझ्या मैत्रिणीच्या इलाजासाठी वापरलाच नव्हता? पूर्णाजी म्हणते, अगं ते माझ्या सासूबाईंचं स्त्रीधन होतं, ते मी तुला दिलं होतं आणि तू त्याची अशी किंमत ठेवलीस. कल्पना म्हणते, ज्या मुलीला नात्यांचीच किंमत नाही आहे ती दागिन्यांची किंमत काय ठेवणार आहे? अर्जुन सांगतो, मग तिला जेव्हा कळालं की ती DNA टेस्ट अर्जुन सांगतो, जेव्हा प्रियाला कळालं की ती आता काही रिपोर्टमध्ये गडबड करू शकत नाही आहे, तेव्हा तिने अतिशय नीचपणा दाखवायला सुरुवात केली. सायली सांगते की हिने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट हिनेच घडवून आणला होता. तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. माझ्याच मुलांना मारायला उठली आहे असं म्हणून कल्पना, अस्मिता आणि घरचे सगळेच खूप मोठ्या शॉकमध्ये असतात. तेव्हा अर्जुन महिपतला बोलावतो. त्यासोबत नागराजसुद्धा आलेला असतो आणि महिपत सांगतो की हो, ही प्रिया माझ्याकडे आली होती रडत रडत आणि म्हटली की अर्जुन आणि सायलीचा मला संपवायचा आहे, त्यामुळे मी तिला मदत केली. ही प्रिया म्हणजे 5 फूट वरती आणि 6 फूट जमिनीच्या खाली आहे. या पोरीच्या बुद्धीचा ताळमेळ लागत नाही. हिला मी आधीच ओळखून होतो, पण या सगळ्या पापामध्ये मी वाटेकरी नाही. मला फक्त तिने सांगितलं आणि मी माझी फक्त माणसं दिली होती. नागराज म्हणतो, मी तर आधीपासूनच सांगत होतो, ही तर पोरगी विश्वास ठेवायच्या लायकीचीच नाही आहे, पण तुम्ही कधी माझं ऐकलंच नाही. तुम्हाला मात्र भारी हिचा खूप पुळकाच होता ना. आता अर्जुन त्याच्या मोबाईलमधलं रेकॉर्डिंग ऐकवतो, जे की ॲडव्होकेटचं असतं, ज्यांच्याकडे प्रियाने महिपतला हाताशी धरून अर्जुन आणि सायलीचा काटा काढण्याचा प्लॅन केला होता. पण ते नेमकी अर्जुनचे मित्र निघाल्यामुळे त्यांनी आधीच त्यांना सावध केलेलं असतं.
सायली अर्जुन या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगतात. त्यावेळेस मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. प्रियाबद्दल काय काय नवीन ऐकावं तेवढं थोडंच असतं. आता अर्जुन संतोषला आतमध्ये बोलावतो आणि प्रिया त्याच्याकडे रागातच पाहत असते, खुणवत असते की पुढचं काहीही बोलू नको. मात्र अर्जुन त्याला धीर देतो आणि म्हणतो की तुला इथे कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. तू आम्हाला जे काही सांगितलंस ना ते सगळं आता घरच्यांना सांगायची वेळ आली आहे. तू यांना सगळ्यांना सांग. तेव्हा संतोष सांगतो की या प्रिया मॅडमनी मला शांता मावशीच्या घरावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्या मला एकदा दिसल्याही होत्या आणि तसं मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांचा पाठलाग करायला सांगितलं होतं. आणि यांनीच शांता मावशीच्या घराबाहेर अतिक्रमणाची नोटीससुद्धा लावायला सांगितली होती. आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा त्यांनी शांता मावशींचा खून केलेला होता. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकते. इतक्या मोठ्या पातळीपर्यंत ही प्रिया गुन्हा करू शकते याचा कुणावरला विश्वासच बसत नाही. पण संतोषनी स्वतः कबुली दिल्यामुळे सगळ्यांचीच खात्री पटते. अश्विन म्हणतो, म्हणजे माझी बायको एक खुनी आहे. एका खुन्यासोबत मी संसार करत होतो. मला लाज वाटते. कल्पना म्हणते, मला तर हे ऐकवतच नाही. अगं, एखाद्याचा जीव घेताना तुझे हात कसे थरथरले नाहीत? रविराज म्हणतो, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी इतके गुन्हेगार पाहिले, इतके खुनी पाहिले, पण तुझ्यासारखी बेंधास मी आजपर्यंत कधीच पाहिली नाही. तेव्हा नागराजसुद्धा स्वतःचे हात धुवून घेतो आणि प्रियाबद्दल वाईट साईड बोलू लागतो. महिपतसुद्धा सगळ्यांना प्रियाबद्दल सांगू लागतो. सायली म्हणते, मला आधी शंका आली होती, त्यामुळेच आम्ही त्या खुन्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. पण आई तुम्ही आम्हाला घराबाहेर जाऊ देत नव्हत्या. त्यावेळेस मला माझ्या मैत्रिणीची खूप मदत झाली. माझ्या 13च्या 13 मैत्रिणी माझ्या मदतीला धावून आल्या. उलट तुमच्या या निर्णयाचा आम्हाला फायदाच झाला. मग सायली प्रत्येक तिची मैत्रीण कशी तिच्या कामी आली हे सर्वांना सांगू लागते. मागचे सगळे प्रसंग ती व्यवस्थितपणे सर्वांना सांगते. आणि तेव्हा घरच्यांना कळतं की सायलीची प्रत्येक मैत्रीण येऊन जी काही मदत करत होती त्यामुळे प्रियाचा एक नवीनच चेहरा, तिचा एक एक आरोप सिद्ध होत होता. शेवटी तिने मैना आणि सदा यांनाही मारण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा ती घरच्यांसमोर सांगते. प्रतिमा, कल्पना म्हणतात, तू हे अगोदर आम्हाला का नाही सांगितलंस? आम्ही विश्वास ठेवला असता. सायली अर्जुन सांगतात, प्रियाने ते सुद्धा आरोप खोडून काढले असते. त्यामुळे आम्ही ठरवलं की सगळे पुरावे गोळा करायचे आणि शेवटच्या पुराव्याची आम्ही वाट पाहत होतो. ते म्हणजे DNA टेस्टचे रिपोर्ट. ते रिपोर्ट इतके कॉन्फिडेन्शियल होते त्यामुळे इतके दिवस लागले त्यांना येण्यासाठी. आणि आज सकाळी फायनली आमच्याकडे ते रिपोर्ट आले आहेत. आणि ते रिपोर्ट आम्हाला माहिती होतं की काय येणार आहेत, पण तरीसुद्धा. आणि मग ते दोघेही शांत होतात. तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुन सांग काय आहे त्या रिपोर्टमध्ये? मी सगळं ऐकून घेण्यासाठी खंबीर आहे. तू फक्त सांग की काय आहे त्या रिपोर्टमध्ये. तेव्हा अर्जुन सांगतो की DNA रिपोर्टनुसार तन्वी म्हणजेच प्रिया ही तुमची मुलगी नाही. आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग अतिशय जबरदस्त होणार आहे. सगळं सत्य समजल्यानंतर अर्जुन आणि सायली घरातले सगळे मिळून प्रियाला कशी बाहेर हकलपट्टी करणार हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.